मी घोडके मॅडम आपलं शकुंतला मॅथ्स अकॅडमी मध्ये स्वागत करते. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आमच्या व्हिडिओजला लाईक करता त्याबद्दल आणि तुमचे व्ह्यूज पण चांगले आहेत त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. आपण मागच्या 3-4 लेक्चर मध्ये आपण काय पाहिलेलं आहे तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे आपण पाठीमागील जे लेक्चर झालेत याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आता त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर मध्ये आपण काय पाहिलं होतं तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय आहे तर त्यांची पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात आहे. हे आपण पाठीमागील झालेल्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे आणि त्याच गुणधर्मावर आपण सराव संच 1.1 हा घेतलेला आहे. जर तुम्हाला सराव संच 1.1 चांगल्या रीतीने समजून घ्यायचा असेल तर या आधी शिकवलेले लेक्चर तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की या आधी काय शिकवलेलं आहे. जर डायरेक्ट तुम्ही या लेक्चर मध्ये आलात तर तुम्हाला या आधी काय शिकवले याची आयडिया येणार नाही आणि तुम्हाला बेसिक पण समजणार नाही. तर सुरुवातीपासूनचे लेक्चर अटेंड करत राहा, जे की प्लेलिस्ट मध्ये टाकलेले आहेत. आणि आता आपण भूमितीतला जो आपला पहिला चॅप्टर आहे समरूपता, याच्यामधलं आपलं पहिलं प्रमेय म्हणजे भूमिती या विषयामध्ये पुढे प्रमेय भरपूर आलेले आहेत. तर त्या प्रमेयातलं पहिलं प्रमेय म्हणजे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय हे आज आपण घेणार आहोत. प्रमेय म्हणलं की सगळ्यांना भीती वाटते की प्रमेय म्हणजे खूप पाठांतर लागतं किंवा खूप प्रॅक्टिस लागते किंवा काय करावं, म्हणजे ते एकदम डोक्यामध्ये कसं फिट होईल याच्यासाठी सगळ्यांना भीती वाटते. प्रमेय म्हणलं की जेव्हा आम्ही 9वीत होतो तेव्हा 10वीला प्रमेय असणार हे असणार म्हणलं की आम्हाला पण खूप भीती वाटायची. परंतु मी तुम्हाला प्रमेय हे एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे की प्रमेय काय असणार आहे. प्रमेय ही पाठ करण्याची गोष्ट नाही, तर प्रमेय मध्ये आपल्याला जे दिलेलं आहे तर ते सिद्ध करायचं असतं. मग ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं असतं आणि त्या स्टेप बाय स्टेप कसं जायचं तर मी हे तुम्हाला आता सांगेल. आपलं पहिलं प्रमेय काय असणार आहे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. या प्रमेयमध्ये काय दिलेलं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विचारलं काय आहे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमेय म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा प्रमेय आपण काय लिहिणार, प्रमेय. प्रमेय मध्ये प्रमेय काय आहे तर प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय आहे तर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा जर उरलेल्या दोन बाजूंना एका वेगवेगळ्या दोन बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. हे आहे प्रमेय. तर जसं प्रमेय सांगितले तसं लिहून टाकायचं. म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. आता चला इथं पहिल्यांदा काय सांगितलंय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. हे झालं. म्हणजे कट करून डोक्यात आणायचं. असं एकदम सलग जे प्रमेय आहे ना पूर्ण ते एकदमच सगळं सलग, थोडस म्हणजे एक वाक्य वाचायचं, शांत व्हायचं. आता काय सांगितलंय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. तर आपण एक त्रिकोण काढायचा. चला हा त्रिकोण आपला त्रिकोण आला. आता इथं काय सांगितलंय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. म्हणजे आपल्याला काय करायचे, एका बाजूला एक रेष समांतर काढायची. मग आपण काय करू, हा आपला समजा ABC हा आपला त्रिकोण आहे. तर आपण काय करायचं, BC आपण म्हणजे AC या बाजूला पण समांतर काढू शकतो आणि AB या बाजूला पण आपण रेषा समांतर काढू शकतो. परंतु आकृती थोडी किचकट होऊन जाते. मग आपल्याला प्रमेय सोडवताना थोडासा त्रास होईल, म्हणजे इकडं बघ असा त्रास होईल. त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला जसं सोपं जाईल तशी आकृती म्हणून आपण काय केलेलं आहे, ABCच्या BC म्हणजे त्रिकोणाची ही BC जी बाजू आहे याला एक समांतर रेषा इथं काढली. समांतर म्हणजे मी तुम्हाला सांगितले, समांतर म्हणजे ज्या रेषा एकमेकींना
ज्या रेषा पुढे वाढवल्यानंतर एकमेकींना कुठेही छेदणार नाहीत अशा रेषांना समांतर रेषा म्हणतात. तर आपण बाजू BC ला रेषा L ही समांतर रेषा काढलेली आहे. आता हे झालं काय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल. काय, उरलेल्या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल. तर आपलं हे काय, हे दुसरं वाक्य. तर दुसरं वाक्य काय म्हणलंय, त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल. आता आपण ही काय केली होती, बाजू BC ला समांतर रेषा L काढलेली आहे. झालं, ही आपली पहिली अट आपण कंप्लीट केली. आता दुसऱ्यांदा काय सांगितलंय, त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना. आता त्रिकोणाच्या उरलेल्या दोन कोणत्या बाजू आहेत, बाजू AB आणि बाजू AC या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजू आहेत. आणि या उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल. म्हणजे बघा, आता AB ही एक बाजू, ही एक बाजू, AC ही दुसरी बाजू. झालं, आता या बाजूंना कुठे छेदतात, दोन भिन्न, ही एक बिंदू आणि हा दुसरा बिंदू. ह्या दोन वेगवेगळ्या बिंदूत छेदते, म्हणजे ह्या दोन गोष्टी फुलफिल झालेल्या आहेत. मग आपण काय केलं, या दोन भिन्न बिंदूत छेदत आहेत म्हणून आपण ह्या बिंदूंना नाव काय देणार, म्हणजे आपल्याला वाटेल ते आपण नाव देऊ शकतो. मी इथे नाव देते बिंदू P आणि हा बिंदू Q. आता आपल्याला काय सांगितलंय, दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा, म्हणजे ही रेषा L, तर ती रेषा उरलेल्या दोन ती रेषा उरलेल्या दोन बाजूंना, म्हणजेच त्या बाजूंना, म्हणजे ह्या बाजूंना, तर ती रेषा उरलेले हे जे दोन बाजू आहेत, या बाजूंना, उरलेल्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. हे झालं मी समजून दिलेलं, म्हणजे मी तुम्हाला समजून देताना सांगितलेलं प्रमेय. म्हणजे याचा जे प्रमेय पुस्तकात काय दिलेलं आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा उरलेल्या, म्हणजे तर ती रेषा ज्या बाजू आहेत ना त्या बाजूंना उरलेल्या, मी इथं काय केलंय, ती रेषा उरलेल्या दोन बाजूंना, किंवा तर ती रेषा त्या बाजूंना, त्या पण म्हणू शकतो आपण, त्या बाजूंना प्रमाणात विभागते. पण असं काही नाही की म्हणजे शब्दाची थोडीशी मांडणी चेंज झाली म्हणजे आपलं प्रमेय बदललं, तर नाही बदललं. आपल्याला जसं समजेल ना तसं थोडंसं आपल्या भाषेत पण लिहिलं ना तरी चालतं. म्हणून मग मी असं लिहिलं की तर ती रेषा उरलेल्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे ह्या उरलेल्या ह्या ज्या दोन बाजू आहेत, या बाजूला समांतर असणारी, म्हणजे या रेषेला समांतर असणारी बाजू सोडून या ज्या दोन बाजू उरलेल्या आहेत यांना काय करते, प्रमाणात विभागते. आता झालं, हे झालं आपलं प्रमेय. प्रमेय झाल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, एक पक्ष लिहायचा असतो. पक्ष म्हणजे काय, पक्ष म्हणजे आता आपल्याला माहिती आहे पक्ष म्हणजे बाजू. मग इथे पक्ष म्हणजे बाजू कोणती घ्यायची आहे, तर इथे या प्रमेयाची बाजू घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे हे प्रमेय स्वतःला काहीतरी, आपण कसं स्वतःला इंट्रोड्यूस करताना सांगतो की माझं नाव हे आहे, माझं शिक्षण हे आहे, मी हे करते, किंवा मी इथं जॉब करते, हे जसं आपण सांगतो आपल्याबद्दल माहिती, तसंच हे क्वेश्चन पण आपल्या स्वतःबद्दल काहीतरी माहिती सांगणार आहे. की म्हणजे मी माझी बाजू मांडतोय, हा क्वेश्चन काय बोलतोय की मी माझी स्वतःची बाजू मांडतोय. मग माझ्या बाजूमध्ये काय काय आहे, तर ते पक्ष मध्ये सांगणार ते की माझ्याकडे काय काय आहे,
तर त्रिकोण एबीसी मध्ये काय काय आहे, या प्रमेयात काय सांगितलेलं आहे, बाजू यल ही समांतर म्हणजे रेषा यल ही समांतर बाजू बीसी. तर हा जो त्रिकोण आहे तो स्वतःची माहिती देतोय की त्रिकोण एबीसी मध्ये रेषा यल समांतर बाजू बीसी झालं. ही त्याचं पहिली कंडिशन. इथं काय सांगितलं होतं, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. जे प्रमेयात सांगितले तेच खाली, म्हणजे आता हे शाब्दिक भाषेत सांगितलंय आणि आपण इथं मांडताना गणितीय भाषेत लिहिणार आहोत. जसं बघा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. मग आपण इथं काय लिहिणार, त्रिकोण. त्रिकोणाच्या ठिकाणी काय येणार, त्रिकोण एबीसी. हा त्रिकोण एबीसी एका बाजूला समांतर असणारी रेषा. रेषा म्हणलं की कोणती रेषा, आपण कोणती रेषा ही बाजू कोणत्या बाजूला समांतर दाखवलेली आहे, तर रेषा यल दाखवलेली आहे, बाजू बीसी ला समांतर दाखवलेली. हे झालं जे त्यांनी म्हणजे जे प्रमेयात सांगितले तेच फक्त आपल्याला गणितीय रूपात पक्षामध्ये मांडायचं आहे. आणि ही आता ही झाली आपली त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, इथपर्यंतची माहिती. आता याच्यानंतर काय केलेलं आहे, रेषा यल ही बाजू AB ला कुठे छेदलेली आहे, म्हणजे इथं काय सांगितलंय, त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर. आता त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजू कोणत्या कोणत्या आहेत, आपण ही बीसी ला समांतर रेषा यल केली होती. मग उरलेल्या बाजू कोणत्या, तर AB आणि AC. या ज्या दोन बाजू आहेत या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजू आहेत. मग हेच आपल्याला जे वरती सांगितले ना तेच फक्त गणितीय भाषेत लिहायचे. मग कसं लिहायचं, रेषा यल ही बाजू AB ला P मध्ये व बाजू AC ला Q मध्ये छेदते. हे काय झालं आपलं पक्ष. आता हे काय झालं आपलं पक्ष, म्हणजे जे प्रमेयामध्ये दिले, जे शाब्दिक भाषेत दिले ते आपण गणितीय भाषेत मांडले. एवढाच फरक आहे याच्यामध्ये. आणि तुम्हाला मी मगाशी सांगितले, पक्ष म्हणजे हा त्रिकोण आहे तो स्वतःची बाजू मांडतोय, म्हणजे स्वतःबद्दल माहिती देतोय. या प्रमेयामध्ये जे सांगितले त्याच्याबद्दल माहिती देतोय की मी एक त्रिकोण एबीसी आहे, मला माझ्या बीसी या बाजूला समांतर असलेली रेषा यल काढलेली आहे आणि माझ्या ज्या या दोन बाजू आहेत AB आणि AC, या ज्या दोन बाजू आहेत त्या दोन बाजूंना रेषा यल ही बिंदू P आणि बिंदू Q मध्ये छेदून जात आहे. इथपर्यंत त्यानं म्हणजे त्रिकोण एबीसी न त्याचा पक्ष मांडलेला आहे. बस आलं लक्षात. आता प्रमेय झालं, पक्ष झालं. आता आपल्याला शेवटी काय विचारतं, प्रमेय म्हणजे प्रमेय आला म्हणजे आपल्याला त्याच्यात काहीतरी साध्य करून दाखवायचे. आता या प्रमेयात आपल्याला साध्य काय करून दाखवायचे, तर बघा साध्य काय असणार आहे, इथे शेवटचं छेदत असेल तर ती रेषा उरलेल्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे हे आपलं कुठून साध्य काय करायचं असतं, इथून तर पासून. तर ती रेषा उरलेल्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते, इथपर्यंत आपल्याला साध्य करायचंय. हे साध्य लिहायचं आहे आणि साध्यमध्ये तेच लिहायचंय की जे त्यांनी सांगितले. तर ती रेषा उरलेल्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. आता उरलेल्या कोणत्या बाजू आहेत, बाजू AB आणि बाजू AC. या दोन बाजूंना रेषा यल ही प्रमाणात विभागते. म्हणजे साध्य काय आलेलं आहे, AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. हे जे आहे हे आपल्याला साध्य करायचं आहे. म्हणजे ते जे प्रमेय दिले त्यांनी ते प्रमेयात
आपल्याला हे साध्य करून दाखवायचे. मग हे जे साध्य करून दाखवायचे ते आपल्याला याची मांडणी करून गणितीय रूपात मांडणी करून त्यांना करून दाखवायचे की हे कशा प्रकारे एकमेकांना प्रमाणात येतील, हे आपल्याकडून ते साध्य करून घेणार. हे ज्या बाजू आहेत ना, या प्रमाणात, या ज्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते असं सांगितलेलं आहे ना यल रेषा, तर ती कशा प्रकारे प्रमाणात विभागते? AP भागिले PB आणि AQ भागिले QC हे कशा पद्धतीने प्रमाणात येतील ते आपल्याला स्वतः तयार करायचं आहे. मग याच्यानंतर काय, आता ते आपल्याला काढायचं याचा अर्थ आपल्याला काहीतरी रचना करावी लागेल. म्हणजे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं म्हणजे म्हटल्यानंतर आपल्याकडे काहीतरी असायला पाहिजे ना, की मी हे सिद्ध करून दाखवल. मग मी कोणत्या तरी बेसिकवर सिद्ध करून दाखवल. तर कोणत्या बेसिकवर सिद्ध करून दाखवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये काहीतरी रचना करावी लागेल. मग आपण रचना काय करायची? PC काढायचं आणि BQ काढून घ्यायचं. मग आपण याच्यामध्ये आली आपली रचना. आपली आली याच्यामध्ये रचना. रचनामध्ये काय, आपण रचना काय केलेली ते सिंपल सांगायचं की रेख PC व रेख BQ काढा. ही झाली आपली रचना. मी तुम्हाला परत एकदा रिवाइज करते म्हणजे तुम्हाला प्रमेय लक्षात येईल. तुम्हाला काय सांगितलं? प्रमेय म्हणजे, आता प्रमाणाचं मूलभूत प्रमेय याबद्दल आपण बघतोय. प्रमेय म्हणजे शाब्दिक भाषेत त्याचं केलेलं विश्लेषण, हे झालं प्रमेय. आणि पक्ष म्हणजे गणितीय भाषेत जे प्रमेय लिहिलेलं आहे ना त्याला आपण गणितीय भाषेत लिहिणे, म्हणजे त्रिकोण स्वतःची बाजू म्हणजेच पक्ष मांडून स्वतःबद्दल जी माहिती सांगतोय तो झाला पक्ष. आणि या प्रमेयामध्ये आपल्याला साध्य काय करायचंय, म्हणजे या प्रमेयामध्ये जे सांगितले त्यांनी प्रमाणात विभागते, पण खरं आले AP भागिले PB आणि AQ भागिले QC हे आपल्याला त्यांना साध्य करून दाखवायचे. आता आपल्याला साध्य करून दाखवायचे याचा अर्थ आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी करावं लागेल. म्हणजे आपल्याला जर समजा 10वी मध्ये चांगले मार्क्स मिळवून दाखवायचे म्हणजे काय, ते आपलं साध्य आहे की मला मॅथला 100 पैकी 100 मार्क घ्यायचे, हे माझं साध्य आहे. पण ते साध्य करण्यासाठी मला काय करावं लागेल, तर मला अभ्यास करावा लागेल. आणि जो मी अभ्यास करेल, जो डेली प्रॅक्टिस करेल, वेळेवर म्हणजे टाइम देईल, आपल्या ह्याच्यासाठी विषयाला टाइम देईल, ही काय झाली, माझी रचना झाली. म्हणजे मी साध्य गाठण्यासाठी 10वीला चांगले मार्क मिळवण्यासाठी जे माझे साध्य आहे ते मिळवण्यासाठी मी जी केलेली धडपड आहे ती माझी रचना झाली, म्हणजे या प्रमेयाची रचना झाली. मग याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर आपण सिंपल 2 रेषा काढून घेतलेल्या आहेत. तर कोणत्या कोणत्या त्या रेषा काढून घेतल्यात? हा बिंदू PC आणि BQ या रचना म्हणजे या 2 रेषा आपण काढून घेतलेल्या आहेत. झालं, हे आपण केलेली रचना आहे. तर आता आपण याच्यातून सिद्धता कशी करणार आहोत ते आपण बघूया. इथपर्यंत झालं, मी इथपर्यंत लिहून घ्या, त्याच्यानंतरची सिद्धता मग मी सांगते तुम्हाला. आपल्या बोर्डवरती जागा पुरत नसल्याने मी हे पुसून आता सिद्धता इथपर्यंत घेते. सिद्धता काय? सिद्धता म्हणजे आता मी कशा प्रकारे हे सिद्ध करून दाखवेल की हे साध्य, आपलं हे जे साध्य आहे, म्हणजे परत लिहिते मी एकदा, साध्य काय आपलं AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. हे जे साध्य आहे म्हणजे AQ QCच्या काय प्रमाणात आहे, हे जे साध्य आहे हे मी कशा प्रकारे सिद्ध करून दाखवणार आहे, ती झाली माझी सिद्धता. झालं, आता मग मी इथून सिद्धता चालू करणार आहे. तर इथं काय असणार आहे, आधी सुरुवातीला तुम्हाला इथं बघायचंय, म्हणजे आता बघा AP आणि PB, एक लॉजिक आणायचं डोक्यासमोर की आपल्याला AP पण यायला पाहिजे, PB पण यायला पाहिजे, AQ पण यायला पाहिजे आणि QC पण यायला पाहिजे.
हे कशात येईल? आता आपण याच्या आधी काय बघितलेलं आहे? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बघितलेलं आहे. आणि गुणोत्तरामध्ये काय बघितलेलं आहे आपण? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर जर उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात आणि पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात. मग आता इथं आपण बघूया की एपी आणि पीबी हे काय होतील. तर आपण एक हे करायचं, इथं बघा ए पी क्यू हा आपला त्रिकोण आहे आणि पी क्यू बी हा दुसरा त्रिकोण. इथं डबल सांगते तुम्हाला, ए पी क्यू हा एक त्रिकोण आहे आणि पी क्यू बी हा दुसरा त्रिकोण आहे. आता या त्रिकोणात आपल्याला काय दिसतंय? तर एपी आणि पीबी हे दोन दिसतायत. मग हे दोन दिसतायत तर मग हे काय असणार आहेत? तर त्रिकोण ए पी क्यूचा हा एपी पाया आहे आणि त्रिकोण पी क्यू बीचा हा पीबी पाया आहे. मग आपण काय करूया, या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढूया. म्हणजे आपल्याला एपी आणि पीबी इथपर्यंत म्हणजे मिळून जाईल की एपी आणि पीबी काहीतरी असे आहे हे आपल्याला लक्षात येईल. मग आपण काय करायचं, आता बघायचं की इथं बघा त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू बी. आता इथं त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू बी याच्यामध्ये एपी आणि पीबी हे काय आहे? त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू बी यांचा पाया आहे. परंतु यांची काय आहे, इथे तुम्ही पाहू शकता, यांची एपी क्यू आणि पी क्यू बी ची उंची समान आहे. ती उंची कशी, मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितले की जर त्रिकोण विशाल म्हणजे त्रिकोण हा विशालकोन त्रिकोण असो किंवा काटकोन त्रिकोण असो, जर त्याची उंची काय असणार आहे, एका शिरोबिंदूतून समोरच्या रेषेवर टाकलेला लंब ही त्याची उंची असणार आहे. म्हणजे की त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू बी यांची उंची समान आहे. मग हे उंची समान म्हणल्यानंतर या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कशाच्या प्रमाणात असणार आहे, तर त्यांच्या पायाच्या प्रमाणात असणार आहे. तर मग चला आपण लिहूया, व त्रिकोण पी क्यू बी यांची उंची समान आहे. मग यांचं त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असणार आहे? एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी बरोबर एपी क्यू चा पाया काय आहे? एपी हा पाया आहे. पी क्यू बी चा पाया कोणता आहे? तर पीबी हा पाया आहे. झालं, हे त्यांच्या पायाच्या प्रमाणात. मग इथं काय लिहायचं? क्षेत्रफळाच्या पायाच्या प्रमाणात हे आपण घेतलेलं आहे. हे झालं आपलं समीकरण नंबर 1. झालं. आता आपल्याला दुसऱ्या बाजूचा विचार करायचा, ज्याच्यामध्ये ए क्यू आणि क्यू सी येणार आहे. जसं एपी क्यू आणि पी क्यू बी च्या एपी आणि पीबी हा पाया आपण पाहिला. त्याचप्रमाणे त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू सी, आधी आपण काय बघितलं? त्रिकोण पी क्यू बी हा बघितला. आता आपल्याला त्रिकोण कोणता? ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू सी हा बघायचा आहे. आता या दोन्ही त्रिकोणामध्ये बी काय आहे की या दोन त्रिकोणाची उंची समान आहे. तर आपण लिहूया, म्हणजे जे आपण करतोय ना, ज्या लॉजिक वरती आपण गणित सोडवते ना, ते इथं लिहायचं. म्हणजे एपी क्यू व त्रिकोण पी क्यू सी यांची उंची समान आहे हे लिहूनच लिहायचं. म्हणजे कसं आपल्याला गणित समजले का नाही, एक्झामिनरला गणित सोडवताना पण लक्षात येतं की यानं म्हणजे स्टेप बाय स्टेप मांडलेलं आहे, एकदम सुटसुटीत मांडलेलं आहे, म्हणजे त्याला मार्क्स द्यायला पण भारी पडतं. एपी क्यू व त्रिकोण पी क्यू सी यांची उंची समान आहे. समान उंची असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्याच्या पायाच्या प्रमाणात असते. तर बघूया आता, एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू चे एरिया ऑफ त्रिकोण
PQC याच्याशी असणारे गुणोत्तर हे त्यांचा त्रिकोण APQचा AQ हा पाया आणि त्रिकोण PQCचा QC हा पाया याच्या प्रमाणात आहे. आपण जे पायाच्या प्रमाणात आहे तर इथं लगेच लिहून टाकायचं, क्षेत्रफळाच्या पायाच्या प्रमाणात. हे झालं आपलं दुसरं समीकरण. आता इथं बघूया, आपल्याला AP मिळालं, PB मिळालं, AQ मिळालं, QC मिळालं, पण आता हे दोन समांतर कसे दाखवायचे तर इथं बघूया, APQ आणि APQ हे समान आहे, म्हणजे आपण AP आणि AQ यांना समांतर दाखवू शकतो, म्हणजे सारखे दाखवू शकतो. परंतु इथे बघा, आता PQB आणि PQC हे समान आहेत का? नाही. म्हणजे ह्यांना एकमेकांसमोर आपल्याला ठेवता येईल का? नाही. तर आपण काय करायचं, आधी हे जे दोन त्रिकोण आहेत PQB, त्रिकोण PQB आणि त्रिकोण PQC यांना काय करायचं, समान दाखवायचं. आता हे समान दाखवण्यासाठी काय करायचं तर आता मी तुम्हाला दाखवते. त्रिकोण PQB, त्रिकोण PQB व त्रिकोण PQC याच्यामध्ये आपण, तुम्ही बघा, PQ हा पाया समान आहे, तर काय करायचं, यामध्ये PQ हा पाया समान, ही झालं आपलं पहिलं. आता उंची समान आहे का तर चला बघूया. इथे बघा, रेषा L आणि रेषा BC या काय आहेत, एकमेकांशी समांतर रेषा आहेत. आणि मी तुम्हाला गेल्या लेक्चर मध्ये काय सांगितलं की दोन समांतर रेषेच्या आतमध्ये जे त्रिकोण बनतात त्यांची उंची ही समान असणार आहे. म्हणून त्रिकोण PQB व त्रिकोण PQC ची उंची समान आहे. आता PQ हा पाया समान, तसेच यांची, आता तसेच का समान आहे ते पण आपल्याला लिहावं लागेल. तर PQ समांतर बाजू BC रेख PQ समांतर बाजू BC असल्याने उंची समान आहे, ची समान आहे. आता मला सांगा, आपण काय बघितलंय, दोन त्रिकोणाचा पाया आणि उंची जर समान असेल तर त्यांच्या दोन्हीचं क्षेत्रफळ ही काय आहे, समान आहे. म्हणून काय लिहायचं, एरिया ऑफ त्रिकोण, इकडल्या बाजूला लिहूया, इकडलं दिसतंय ना, एरिया ऑफ त्रिकोण PQB इज इक्वल टू एरिया ऑफ त्रिकोण PQC. हे कशावरून, पाया समान आहे आणि उंची समान आहे, याच्यावरून आपल्याला काय भेटलं की एरिया ऑफ त्रिकोण PQB आणि एरिया ऑफ त्रिकोण PQC हा समान आहे. तर चला, आता आपलं काय आहे, हे झालं तिसरं समीकरण. आलं लक्षात? तर आता आपल्या ह्याच्यावरून काय येणार, चला बघूया. या तीन समीकरणावरून आपल्या काय लक्षात येते मी तुम्हाला सांगते. APQ आणि हे APQ तर समान आहे, हे PQB आणि PQC हे तर समान आहे, आणि PQB आणि PQC हे समान आहे. हे आपल्या लक्षात आलं. म्हणजे ह्या ज्या दोन बाजू आहेत, म्हणजे हे जे समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 हे जे आहे ते एकमेकांना सारखे आहे. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण APQ भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQB बरोबर एरिया ऑफ त्रिकोण APQ भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQC. आता इथं बघा, PQB म्हणजेच PQC हे आपण 3 वर सिद्ध केलेलं आहे. हे 3 मध्ये आपण सिद्ध केलेलं आहे की PQB हा बरोबर आहे PQC च्या. मग आता इथं काय लिहायचं, आता हे आपण हे जे
समीकरण मांडलेलं आहे ते कशावरून मांडलेलं आहे, तर आपण या तिन्हीचा विचार केलेला आहे. कोणता? समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2 आणि समीकरण नंबर 3. तर आपण जे विचार केलाय तो इथे लिहायचा. काय लिहायचं? डॅश 1, 2 व 3 वरून हे इथे लिहायचं. मग आता इथं काय आलं आपलं? आता याच्या व्हॅल्यू आपल्याला आहे तशा ठेवून द्यायच्या. एरिया ऑफ त्रिकोण एपीक्यू आणि एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूबी बरोबर आहे एरिया ऑफ त्रिकोण एपीक्यू आणि एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूसी. हे कशावरनं काढलं आपण? तर आपण जे समीकरण म्हणजे जे आपण सिद्धता करताना जे आपण समीकरण मांडलेत, हे 1 नंबर, हे 2 नंबर समीकरण आणि हे जे 3 नंबर समीकरण काढले, तर याच्यावरनं आपल्या हे लक्षात आले की हे एकमेकांशी समान आहेत. मग समान आहेत म्हटल्यानंतर आता हे त्रिकोण पीक्यूबी आणि पीक्यूसी. आता त्रिकोण पीक्यूबी लिहिला काय आणि त्रिकोण पीक्यूसी लिहिला काय, किंवा त्रिकोण पीक्यूसी लिहिला काय आणि त्रिकोण पीक्यूबी लिहिला काय, यांची व्हॅल्यू काय झाली? दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान म्हटल्यानंतर ते समानच झाले. मग समान आहेत म्हटल्यानंतर आपण हे जे लिहिलेलं आहे, हे जे त्रिकोण एपीक्यू आणि त्रिकोण पीक्यूबी यांचं काय क्षेत्रफळाचं गुणोत्तर कशाच्या प्रमाणात लिहिलेलं आहे? त्यांच्या पायाच्या प्रमाणात लिहिलेलं आहे. जसं लिहिलंय तसं आपण लिहायचं. एपी हा त्रिकोण एपीक्यूचा पाया इथं लिहिलाय आणि पीक्यूबीचा पीबी हा पाया हा बरोबर आहे एक्यू हा त्रिकोण एक्यू पीचा पाया आणि क्यूसी हा त्रिकोण पीक्यूसीचा पाया. हे काय झालेलं आहे? आपलं साध्य. जे आपल्याला साध्य करायचं आहे ते आपलं साध्य आलेलं आहे. आलं लक्षात? अजून एकदा सांगते, एक शॉर्ट मध्ये सांगते काय करायचं. फक्त याच्यामध्ये प्रमेय लिहिला. प्रमेय काय आहे? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा जर त्रिकोणाच्या दोन्ही बाजूला दोन वेगवेगळ्या बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. हे आपलं प्रमेय आहे. प्रमेय झालं. प्रमेय नंतर मी काय सांगितलं की तुम्हाला पक्ष मांडायचा आहे. प्रमेय झालं म्हणजे आता त्रिकोण स्वतःपासून सुरुवात करते की माझा मी पक्ष मांडतोय, म्हणजे याच्यामध्ये जे लिहिले त्याची तो बाजू मांडते. तुम्ही ना याच्या आधी जे मी पक्ष रचना केलेली आहे, जे साध्य लिहिलेलं आहे, ते तुम्ही काय करायचं माहितीये का? म्हणजे मी याच्या आधी लिहिले ते मी शिकवत असताना मी लिहित असताना तुम्हाला पण वेळ भेटतो लिहायला, तर तुम्ही ते लिहून घ्या. किंवा रेकॉर्ड झालेला व्हिडिओ आहे तर तुम्ही काय करा, स्टॉप करून लिहून घेत जा आणि त्याच्यानंतर पुढचं बघायला सुरुवात करा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता प्रमेय झाल्यानंतर मी काय सांगितलं? पक्ष. पक्ष झाल्यानंतर आता पक्षामध्ये काय? त्रिकोण आपल्या म्हणजे हा प्रमेय हा त्रिकोण स्वतःबद्दलची माहिती मांडणार, म्हणजे स्वतःची बाजू मांडणार. पक्ष झाला. साध्य काय असणार? तर ती तर पासूनच जे पुढे आहे ते असणार आहे साध्य. मग इथे साध्य काय करायचंय? हे आपलं साध्य आहे. एपी आणि पीबी हे प्रमाणात आहे. एक्यू आणि क्यूसी ह्या एकमेकांना प्रमाणात विभागतात. हे आपण साध्य केलेलं आहे. आता साध्य करण्यासाठी मी काय सांगितलंय की आपली स्वतःची काहीतरी रचना असायला पाहिजे ज्याच्यावरून आपण हे साध्य करू. तर मग आपण एक रचना केली. तर कोणती रचना केली? तर आपण या त्रिकोणामध्ये बीक्यू आणि पीसी या दोन रेषा काढलेल्या आहेत. ती झाली आपली रचना. आता रचना झाल्यानंतर आपल्याला ते सिद्धता करायची आहे, म्हणजे ते स्वतः आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर सिद्ध करण्यासाठी आपल्याला हे एपी आणि पीबी, म्हणजे मी तुम्हाला एकदम मॅथमॅटिकल नाही सांगत, म्हणजे आपण जेव्हा लिहितो ना तेव्हा कसा विचार करायला पाहिजे? एपी आणि पीबी, एक्यू आणि क्यूसी हे कशात येईल? तर कशात येईल? तर एपीक्यू आणि पीबीक्यू या दोन त्रिकोणाच्या पायामध्ये येईल. मग याची उंची समान असेल तर हे एपी आणि पीबी एकमेकांच्या प्रमाणात येणार, म्हणजे आपल्याला या दोन त्रिकोणाचा विचार करायला लागणार. तसंच एक्यू आणि क्यूसी हे कशामध्ये येईल? तर एपीक्यू आणि पीक्यूसी यांची जर उंची समान आहे तर मग हे पायाच्या प्रमाणात एक्यू आणि क्यूसी यांच्या पायाच्या प्रमाणात आले, म्हणजे या दोन त्रिकोणाचा आता आपण विचार केला. पण आता या दोन त्रिकोणाचा विचार केल्यानंतर हा एपीक्यू हा तर त्रिकोण एक सामायिक आहे दोन्हीमध्ये, म्हणजे सारखाच आहे. पण आपल्याला काय सिद्ध करायचंय? हे जे दोन त्रिकोण आहेत
हे दोन त्रिकोण समान आहेत का बघायचं. मग ते समान आहेत का आधी आपल्याला सिद्ध करावं लागेल. त्याच्यासाठी काय आपण बघायचं हे कशावरून सिद्ध करता येईल. तर या दोन समांतर रेषेच्या आतमध्ये आहेत, याचा अर्थ काय असणार आहे, यांची उंची समान आहे. आणि हे जे दोन त्रिकोण आहे या PQ या पायावर आहेत, म्हणजे PQ ह्या एकाच पायावर तयार झालेले आहेत. म्हणजे काय असणार आहे, पाया आणि उंची समान आहे, म्हणजे यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे एकाच एक असणार आहे, म्हणजे हे दोन त्रिकोण समान असणार आहेत. हे झाले आपल्या 1 2 3. पण जे आपण केले ते स्टेप बाय स्टेप पुढे लिहित राहायचं, म्हणजे कसं होणार की आपल्याला पण समजणार आणि ते प्रमेय एकदम प्रमेयासारखं दिसतं आणि एकदम हे होतं. आता हे आपण आणि जे दाखवले ना, म्हणजे हे जे दोन त्रिकोण आहेत हे समान दाखवण्यासाठी आपण काय विचार केला तो यामध्ये लिहून टाकायचा. आणि असं नंतर काय येणार, समीकरण 1 2 आणि 3 वरून आपल्या काय लक्षात आलंय की हे जे 1 2 3 हे जे त्रिकोण आहेत यांचं ज्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आहे हे कसं आहे, APQ चे PQB असलेले गुणोत्तर हे APQ आणि PQC यांच्याशी असलेल्या गुणोत्तराच्या बरोबरीने आहे. हे आपण जे सिद्ध केले याच्यावरून लक्षात आलं. याचा अर्थ काय, हे बरोबर म्हणजे याच्या समोरच्या पाया पण एकमेकांसहच्या बरोबर असणार आहे. याच्यावरून हे आपलं साध्य आलेलं आहे आणि हे काढलेलं आहे आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. तर तुम्हाला हे समजलेलं आहे अशी मी आशा करते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. याच्यानंतर मी माझ्या 10th ला असताना कसा अभ्यास केला याच्याबद्दलची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देणार आहे. सुरुवातीला हे जे आपलं पहिलं प्रमेय आहे मी हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावून दिलंय. मग तुम्हाला कुठपर्यंत समजले तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. कुठे जर अडचण आली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की मॅडम इथे अडचण येते. मी नक्कीच तुमचं जे क्वेरी आलेले आहे ते तुम्हाला म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला देईल. तर चला, धन्यवाद. मी उद्याचा व्हिडिओ लगेच अपलोड होईल उद्या, तर तुम्ही आमच्या चॅनलशी कनेक्ट राहा. धन्यवाद.